ते एक लॉन्ड्री होती. त्या लॉन्ड्रीच्या बाहेर दिघेसाहेब, वल्लभभाई मजिठिया, दिलीप देहरकर असतील, परमार असतील, बाळाशेठ घुले असतील, त्यावेळचे 48 वर्षापूर्वी दिघेसाहेबांनी या देवीची स्थापना केली आणि त्यावेळेला एका छोट्याशा मंडपामध्ये देवीचं प्राणप्रतिष्ठा केली. देवीच्या आशीर्वादाने दिघेसाहेबांची पण उन्नती झाली. दिघेसाहेबही महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे मोठे झाले. लोकांची सेवा करण्याची संधी देवीमुळे त्यांना वारंवार मिळत गेली. दिघेसाहेब आमचे आयकॉन के हिरोज होते आणि आज पण आहेत. जो एकदा आला तो देवीचा झाला. ठाणे शहर, ठाणे म्हणजे धर्मवीर आनंद दिघेसाहेब आणि त्यांची दुर्गेश्वरी देवी. नवरात्रीचा काळ म्हणजे फक्त हा उत्सव नाही, तर भक्ती, शक्ती आणि समाजातील एकतेचा दरबार आहे. ठाण्यातील टेंबी नाक्याजवळ ही केवळ जागा नसून हा भक्तीचा आणि मायेचा दरबार आहे. दुर्गेश्वरीचं नाव घेतलं की श्रद्धा, शक्ती आणि आपुलकी मनामध्ये जागी होते. आणि आज आपल्यासोबत आहेत ह्या उत्सवाशी जोडलेले मान्यवर, म्हणजे जय अंबे सार्वजनिक नवरात्र उत्सव याचे सचिव आणि ठाणे जिल्हा विधानसभा शहर प्रमुख माननीय श्री हेमंत पवार साहेब. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या 360 कट्ट्यावर. आणि धन्यवाद. सुरुवातीला आधी आभार मानतो की इतका तुमचा मुलाचा वेळ देत आहे आमच्याशी गप्पा मारण्यासाठी. तर साहेब, ज्यावेळी ही दिघेसाहेबांची देवी खरं तर त्यांच्या स्वप्नात आली होती आणि त्यांना साक्षात्कार झाला होता आणि त्यानंतर देवीचा हा नवरात्र उत्सव आपण आज पाहतो आहे. तर तुमची एखादी आठवण साहेबांबरोबरची आणि ह्या नवरात्री उत्सवातला एक गोड प्रसंग. आठवणी तर पुष्कळ आहेत, पण असा एकही दिवस जात नाही की आम्ही दिघेसाहेबांची आठवण करत नाही. आज ठाण्याची दुर्गेश्वरी म्हटली की अख्ख्या ठाणे जिल्ह्यात असेल, पालघर जिल्ह्यात असेल किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल तर दिघेसाहेबांची देवी म्हणून प्रचलित आहे. किंवा मी अतिशुक्ती नाही करत की ह्या देवीचा फोटो आम्ही वैष्णोदेवीलासुद्धा पाहिला होता. मी असेल, आमचे नगरसेवक सुधीर कोकाटे असेल. आता मागच्या वर्षीचीच ही गोष्ट आहे. काय कल्पनेने ह्या दिघेसाहेबांनी त्या देवीचं स्वरूप या ठाण्यामध्ये किंवा एक छोटासा म्हणजे ते एक लॉन्ड्री होती. त्या लॉन्ड्रीच्या बाहेर दिघेसाहेब, वल्लभभाई मजिठिया, दिलीप देहरकर असतील, परमार असतील, बाळाशेठ घुले असतील, त्यावेळचे 48 वर्षापूर्वी दिघेसाहेबांनी या देवीची स्थापना केली आणि त्यावेळेला एका छोट्याशा मंडपामध्ये देवीचं प्राणप्रतिष्ठा केली. बरोबर. नवरात्र उत्सव चालू केला टेंबी नाक्यावरती. आणि तदनंतर देवीच्या आशीर्वादाने दिघेसाहेबांची पण उन्नती झाली. दिघेसाहेबही महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे मोठे झाले. लोकांची सेवा करण्याची संधी देवीमुळे त्यांना वारंवार मिळत गेली. आणि नवरात्र उत्सव म्हटलं की नवरात्र म्हणजे आम्ही लहान होतो, आम्ही गरबा खेळण्यासाठी, कारण जो फक्त या ठाण्यामध्ये गरबा फक्त रात्रभर दिघेसाहेबांचाच चालायचा, सकाळी 4 वाजेपर्यंत. मी लहान होतो. दिघेसाहेब आमचे आयकॉन के हिरोज होते आणि आज पण आहेत. पण त्यावेळेला आम्ही तिथे एक साधा कार्यकर्ता म्हणून, साधा एक बाल म्हणून की तिथे देवीचं स्वरूप बघण्यासाठी, देवीला पाया पडण्यासाठी, त्यासाठी त्यावेळेला आम्ही जायचो. आणि नंतर कसे आम्ही जोडले गेलो, कसे कसं करत गेलो ते कोणालाच कळलं नाही. आणि दिघेसाहेबांनी देवी म्हटल्यानंतर दिघेसाहेब नवरात्राचे 9 दिवस उपास आजसुद्धा आमच्या टेंबी नाका परिसरात असेल, सगळ्या पूर्ण परिसरामध्ये सगळ्यांचे नवरात्राचे 9 दिवस उपास हे दिघेसाहेबांनी जी प्रथा चालू ठेवलेली ती आज पण आहे. हे उपास 9 दिवस कितीही आमचा कार्यकर्ता गरीब असेल, श्रीमंत असेल, पण तो उपास हा पकडणारच. आणि दिघेसाहेबांच्या देवीची त्या देवीची मनोभावे पूजा अर्चा केल्याशिवाय, तिला पाया पडल्याशिवाय पुढचा कार्यक्रम करणारच नाही. साहेब, आपण ज्यावेळी भक्तांची गर्दी पाहतोय, लहान मुलापासून वृद्धाश्रमपर्यंत म्हणजे होतात ना, भरपूर आपल्या ठिकाणी भाविक येतात. तर एखादा असा गोड प्रसंग, एखादा भावनिक क्षण. एक सुर्वे म्हणून मुलगी होती, म्हणजे आहे अजून ती, आणि एक अमृता
स्नॅक्स सेंटर आहे, म्हणजे ते आता 4-5 त्यांची हॉटेल आहेत स्वतःची. सुरेश शेठ म्हणून, सुरेश म्हणजे मद्रासी आहे अण्णा. असे 2 माझ्या जीवनातले किस्से आहेत की कोर्टापर्यंत लाईन गेली होती आणि ते उभे होते आणि दिघे साहेब चालत चालत चालले होते. अरे सुरेश शेठ, तुम्ही लाईनीमध्ये उभे आहेत, चला मी तुम्हाला नाही साहेब, मी लाईनीमध्येच येणार आणि मी लाईनीमध्येच देवीचं दर्शन घेणार आणि देवीच्या पायाला नारळ लावून ते आजसुद्धा आपल्या घरामध्ये तो नारळ वर्षभरानंतर तो दुसरा नारळ चेंज करतात आणि आजसुद्धा ते देवीचे नारळ पायाला लावतात आणि मग तो आपल्या घरी पूजेच्या ठिकाणी ठेवतात. आणि त्या व्यक्तीचे अमृता म्हणून स्नॅक्स सेंटर आहे, आपल्या ठाण्यामध्ये आहे. इथे फिशलँड म्हणून दुकान आहे, 3 हॉटेल्स आहेत स्वतःची. अत्यंत भावुकतेने तो माणूस त्या देवीच्या पायाला नारळ लावून आपल्या हॉटेलमध्ये, आपल्या घरी पूजेच्या ठिकाणी आजसुद्धा ठेवत असतो. आणि एक आरिवलीची एक सुर्वे म्हणून गृहनेती माझ्या ओळखीचीच आहे, ती सुद्धा लाईनीमध्ये उभी होती. आता छोटंसं बाळ होतं, गेले 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट. अरे मी म्हणलं, चल तुला लहान बाळ आहे, तुला मी पुढे लाईनीमध्ये नको उभं राहू, लहान बाळ आहे. तर मला वाटतं 1-1.5 वर्षाचं असेल बाळ. मी तुला म्हणलं देवीच्या इथे पायाला हे नाही नाही म्हणते दादा, की मी नवस बोलले होते की मला मूल होत नव्हतं, म्हणजे लेट झालं होतं सगळं. मी नवस बोलले होते की मला मूल होईल तेव्हा मी स्वतः लाईनीमध्ये उभे राहील आणि मुलाला घेऊन देवीच्या पायाला ठेवेल, तेव्हाच मी हे करेल. असे हे 2 उदाहरणं तर माझ्यासमोर आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत, पण हे 2 उदाहरणं म्हणजे माझ्या स्वतःच्या ओळखीची आहेत. आणि आता परत तुम्ही जे सुरेश शेठ म्हणून आहेत अमृता हॉटेलचे मालक, त्यांना तुम्ही आज पण माझ्या पश्चात जाऊन विचारू शकता. वा वा वा, क्या बात आहे. तर साहेब, आपण जे देवीच्या मुकुटावर नाग पाहतोय, हे खरं तर या देवीचं वैशिष्ट्य काय आहे? देवीचं वैशिष्ट्य म्हणजे बघा तुम्ही, वैशिष्ट्य सांगण्यासारखं तर भरपूर आहे. की जो देवीचा जो फोटो आहे, तो आमचा एक फोटोग्राफर आहे निलेश म्हणून, तो परत फोटो कधी आला नाही. पण तो देवीचा फोटो असा, तो जो थोडंसं मान जे थोडीशी चेहरा एक करून आलेला आहे, तो एकदाच तो फोटो आला. वारंवार तो फोटो किती केला. निलेश म्हणून एक जण आमचा फोटोग्राफर आहे, तो अजूनही आहे आमच्याकडे, दिनेश शाह म्हणून. त्याच्याकडे तो फोटो त्यांनी त्यावेळेला काढला होता. फोटो कसा आला, काय आला हे त्यालाही माहिती नाही. पण आम्ही असंच समजतो की देवीने आम्हाला दर्शन दिलं आणि वेळोवेळी देवी आमच्या पाठीमागे उभी आहे. वेळोवेळी दर्शन देतच असते. दिघेसाहेब असतील, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, बरेच जण इथे, बरेच आमचे खासदार नरेश म्हस्के असतील, म्हणजे जे देवीला मनोभावे ज्यांनी पूजा केली, मी स्वतः आहे, कितीतरी आमचे कार्यकर्ते आहेत, कितीतरी खासदार आमदार आहेत आमच्याकडे, की ज्यांना देवीने आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर शिंदेसाहेबांनी 2001 नंतर दिघेसाहेब गेले, त्यानंतर काही वर्षांनी दिघेसाहेबांनी आमच्या मंडळावरती कृपादृष्टी केली म्हणणे, किंवा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते म्हणून काम करायला लागले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले. देवीची आजसुद्धा तुम्ही बघा की पूर्णपणे देवीच्या 9 दिवसामध्ये 9 दिवस देवीला पाया पडायला शिंदेसाहेब स्वतः सपत्नी घेतात. आरती पण त्यांची होतेच, पण 9 दिवसामध्ये 9 दिवस ते देवीच्या इथे जेव्हा वेळ असेल तेव्हा ते येऊन जातात, पाया पडतात, देवीची मनोभावे पूजा करतात. आणि स्वतः काही मंडळाला, श्री जय अंबे सार्वजनिक धर्मविद्या विशेष संस्थेला ते आता स्वतः सल्लागार आहेत, काही कमी पडून देत नाहीत. जे त्यांना करायचं त्याच्याविषयी धामधुट्टीने ते करतात आणि कुठेही त्याचं कमतरता आम्हाला लाभत नाहीत. त्यांचे आशीर्वाद, त्यांचा सल्ला, त्या विषयावर दिघेसाहेबांनंतर त्यांनी ती देवीची मूर्तमेढ म्हणजे पूर्णपणे लक्ष असतं त्यांचं. तुम्ही मिरवणुकीला बघाल तर स्वतः शिंदेसाहेब सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजर असतात, विसर्जनाला पण ते असतात. किंबहुना मी असंही म्हणेल, अतिशयोक्ती ठरणार नाही, की आज देवीच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्रीसुद्धा झाले. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करायला त्यांना संधी मिळाली. मी दिघेसाहेबांना ती देवी पावली किंवा दिघेसाहेबांच्यावरती त्यांनी आशीर्वाद दिला. दिघेसाहेबांनंतर कोणाचा आशीर्वाद मिळाला असेल तो शिंदेसाहेबांना मिळाला. खरंच खूपच छान. तर आपण जे आता पाहतोय, म्हणजे आता सध्या शिंदेसाहेब वगैरे, की परंपरा आपण जे आजवर जोपासत आलो आहे, जसं तुम्ही आता आगमनाचा उल्लेख केलात साहेब, आगमन आणि विसर्जन हे खूप आपलं पारंपरिक पद्धतीने होतं आणि ती खूप मोठ्या पद्धतीने आपण पाहतो. तर हे सगळं नियोजन कसं काय जुळून येतं? फार पूर्वी मोखाडा असेल, जव्हार असेल, वाडा असेल,
ते आदिवासी बांधव ते तरफा नृत्य करत असत. त्यावेळेला साहेब तिकडे जायचे, दिघेसाहेब स्वतः जायचे. अख्ख्या वाडा मोखाडा जव्हार तिकडे दिघेसाहेबांचं प्रस्थ फार होतो आदिवासी समाजामध्ये. हो. आणि त्यावेळेला दिघेसाहेब तिथे जायचे, त्यांचे नृत्य बघायचे. हे कुठंतरी जगापुढे लोकांपुढे मांडण्यासाठी, म्हणजे आपले पारंपरिक खेळ आहेत, परंपरा आहे, संस्कृती आहे, हे टिकवण्यासाठी दिघेसाहेब आमच्याकडे देवीला, म्हणजे जे दानपट्टा असेल, आदिवासी तरफा नृत्य असतील, अनेक म्हणजे छोटे छोटे तलवारबाजी असेल, या सर्व गोष्टी दिघेसाहेब आपल्या त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी हे पहिल्यांदा तारपा नृत्य असेल किंवा आदिवासी समाजाचे नृत्य असतील किंवा वाडा असेल, जव्हार असेल, मोकाडा असेल, इथे जे ढोल पथक असतील, फार पुण्यापासून नाशिकपासून ढोल पथक आमच्याकडे येत असतात. आणि त्यांना दिघेसाहेब एक संधी म्हणा किंवा एक आपली त्यांची कला टिकवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना कुठेतरी वाव देण्यासाठी म्हणा आणि स्मृती जपण्यासाठी ते दिघेसाहेब त्या आगमनामध्ये अनेक कलाकार येत असतात आणि अनेक कलांना वाव देण्यासाठी दिघेसाहेबांनी ती प्रथा चालू ठेवली होती. आणि ती आजवरही आम्ही जोपासली आहे. आजही त्या लोकांना आमच्याकडे ते दरवर्षी ते पारंपरिक पद्धतीने येतात किंवा त्याच्यामध्ये आम्ही नवीन काय काय ॲड करत असतो. तर साहेब, देवीच्या आशीर्वादातून आपण जी समाजासाठी काम करण्याची ही प्रेरणा कशी काय मिळते? कारण की आताही आम्ही पाहतोय की बाहेर एक कॅम्पिंग सुरू आहे मेडिकलचं, तर हे नवीन नवीन उपक्रम. आता तुम्ही बघत असाल की दिघेसाहेबांचा आनंदाश्रम आहे. ह्या माध्यमातून दिघेसाहेबांनी त्यावेळेला अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालू ठेवले होते. सराव परीक्षा असेल, आता अपंगांचं तुम्ही बघत असाल की त्यावेळेला साहेब, त्यावेळेला खरं सांगतो तुम्हाला, मी एक सिव्हिल हॉस्पिटल एकच होतो. त्यांना रक्ताची कमतरता भासाची ब्लड बँकेमध्ये. त्यासाठी आमच्याकडे त्यावेळेला दिघेसाहेबांनी ठरवून दिलं होतं 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी प्रत्येक शाखेमध्ये रक्तदान शिबिर घ्यायचं म्हणून. रक्तदान शिबिर असेल, म्हणजे आता आमच्याकडे 31 डिसेंबरला रात्री, आजसुद्धा शिंदेसाहेब त्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करतात स्वतः. डॉक्टर श्रीकांत शिंदे रक्तदान करतात. त्या 31 डिसेंबरला आमच्या दिघेसाहेबांनी चालू ठेवलेली परंपरा आहे का, तर रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून. गेले 3 वर्षापूर्वी शिंदेसाहेबांनी उत्सवामध्ये नवरात्रामध्ये रक्तदान शिबिर, म्हणजे महारक्तदान शिबिर, त्याचं जवळजवळ 14-15 हजार रक्त संकलित केलं होतं अख्ख्या महाराष्ट्रासाठी. म्हणजे ही परंपरा, हे जे सगळं त्यांनी दिघेसाहेबांनी आम्हाला शिकवलं होतं. दिघेसाहेबांनी आम्हाला ती प्रथा घालून दिली होती. त्याचं अनुकरण मी असतील, शिंदेसाहेब स्वतः असतील, आमचे खासदार नरेश म्हस्के असतील, अनेक आमचे मोठमोठे पदाधिकारी असतील, खासदार आमदार असतील, ते त्यांचं अनुकरण करून समाजाची, लोकांची सेवा करतात. म्हणजे हे देवीनीच आम्हाला कुठेतरी लोकांचं काम करण्यासाठी उपयुक्त केलेलं आहे. त्याच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण जो आपापल्या प्रेरणेने समाजसेवा करत असतो. वा साहेब, आत्ताची जी तरुण पिढी आहे, ह्यांना तुम्ही काय संदेश द्याल ह्या नवरात्रीच्या माध्यमातून? नाही, आत्ताची तरुण पिढीसुद्धा, म्हणजे आमच्याकडे पण चांगले या ठाणे शहरामध्ये काम करणारे लोक आहेत, काम करत असतात, लोकांची समाजसेवा करत असतात. पक्षाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून लोक, आमच्या तरुण पिढीसुद्धा समाजाची सेवा करत असतात. फेसबुक, व्हॉट्सअप तर आज गरज आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आमचे तरुण कार्यकर्ते काम करत असतात. तुम्हाला एक सांगतो साहेब, की आता तुम्ही बघत असाल की ठाणे शहरामध्ये देवीचा नवरात्रोत्सव 22 तारखेपासून चालू आहे. आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. तर तुम्ही बघा, असं जांभळी नाक्यापासून तर सारे सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत अनेक छोटे छोटे उद्योग, म्हणजे पिपाणीवाले असतील, कपडे विकणारे असतील, खेळणी विकणारे असतील, मिठाई विकणारे असतील, म्हणजे कुठेही भेटत नाही. म्हणजे आपण जत्रा म्हणतो ना आपण, आपल्या ग्रामीण भागात जत्रा असते, तिथे सगळे खेळ, म्हणजे पाळणी असतील, खेळण्याचे, म्हणजे लहान, म्हणजे कुठेही तिथे, म्हणजे मॉलमध्ये कुठे भेटत नाही काही, की इथं गेल्या लोक 9 दिवस रात्रभर फिरत असतात. काय तर ही वस्तू घेऊ, ती वस्तू घेऊ, रांगोळी घेऊ, खेळणी घेऊ. म्हणजे मुलांना चांगले सुचित समाजातले लोक, चांगली म्हणजे अख्ख्या ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यापासून ग्रामीण भागातून सुद्धा लोक इथे खरेदीसाठी येत असतात. आणि त्या खरेदी करणारे जे गरीब रस्त्यावरची जे लोक धंदा लावतात, की जे धंदा करतात, जे बिचारे काही उद्योग करतात, त्यांची त्या पैशातून, त्या उपजीविकेमधून 9 दिवस
पाऊस असेल, ऊन असेल, धंदा करतात आणि अनेक लोक इथे जे कुठेही भेटत नाहीत. एक जत्रा आपण म्हणतो, देवीची जत्रा ती भरली जाते आणि त्या जत्रेमधून म्हणजे आम्हाला खरं सांगायचं तर सर्वात मोठं तर सहकार्य कोणाचं असेल या मंडळाला, शिंदेसाहेबांचा आशीर्वाद असतो की शिंदेसाहेबांचंच मंडळ आहे, ते शिंदेसाहेबच बसवतात. परंतु आम्हाला पोलिसांचं पण एवढं भरपूर सहकार्य आहे की आमचं काम आहे. आणि आगमनाच्या दिवशीसुद्धा स्वतः जे असतील CP ते ह्या तिथं कमिशनर ऑफिसपासून स्वतः देवीचा रथ ओढतात. वा वा वा. देवीचा रथ सगळेच आमदार खासदार पण असतात ओढाला, पण स्वतः पोलीस कमिशनर, DCP, SCP सर्वच असतात. त्याही उपयोगी म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं की त्या उपयोगी त्या धंद्यामधून ज्या सगळे जे धंदा करणारी लोक आहेत, वडापाव विकणारी लोक असतील, काही सरबत विकणारी लोक असतील, त्यांची दिवाळी त्या पैशातून साजरी होते. वा वा. खरं तर म्हणजे आपण पाहायला गेलं तर छोट्यातला छोटा उद्योजक देखील त्याचं पोट खरं तर या ठिकाणी पोट म्हणण्यापेक्षा देवीच्या आशीर्वादाने सगळ्यांना सुख समृद्धी, भरभराट आणि आपण म्हणतो ना एक शांती किंवा एखादा म्हणजे माणूस म्हणजे आता अनेक भजनी मंडळसुद्धा आमच्याकडे 9 दिवस भजनी मंडळ, अनेक भजनी मंडळ येत असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजनी मंडळ चालू असतात, देवीचे पाठ चालू असतात, ब्राह्मण असतात कितीतरी. म्हणजे काही त्याचं हे नाही आहे. म्हणजे आमच्याकडे आमच्या माया भगिनी, आमच्या भगिनी अख्ख्या ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा असेल, कुठून ज्यांना आमच्या मुंबईपासून आमच्या इथल्या म्हणजे सगळ्या भगिनी ओटी भरायला देवीची अक्षरशः रांग लावून ओटी भरतात. आणि ऊन बघत नाही, ताण बघत नाही, रात्र बघत नाही, अपरात्री बघत नाही. सकाळी 4 वाजल्यापासून जे चालू होतं ते रात्रीचे 12-2 वाजेपर्यंत चालूच असतं. पण ओटी भरल्याशिवाय जात नाही. आणि प्रत्येकाला तो व्यवस्थित मान खरं तर आपल्या या ठिकाणी मिळतो. म्हणजे जेवढं आमच्याकडून सहकार्य करता येत असेल तेवढं माता बहिणींना सहकार्य करत असतो, येणाऱ्या भाविकांना सहकार्य करत असतो. किंवा अजून काही सूचना असतील त्यांनी आमच्याकडे मांडाव्यात. पण आम्ही जेवढं जमेल तसं 90% ना 100% आम्ही करतो. आमच्याकडून काय चुकत असेल की आमच्याकडून काय चूक झाली असेल, चूक होत असेल तर मी खरं तर तुमच्या माध्यमातून भाविकांना क्षमा पण मागतो. एवढ्या गर्दीमध्ये कुठेतरी कोणाला तरी चुकून मागून धक्का गर्दी लागते. परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते असतील, आमच्या म्हणजे शिंदेसाहेबांची सक्त सूचना आहे की कुठच्याही माता भगिनींना कुठेही आपल्याला त्यांचं गैरसोय नाही व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आम्ही पाण्याची सोय तर करतच असतो, कारण ऊन ताण असतं रात्री, सगळ्या जेवढं करता येईल तेवढं आम्ही करत असतो. आणि कोणाची गैरसोय नाही असे आमच्या शिंदेसाहेबांची प्रथम म्हणजे लाडक्या भावाची लाडक्या बहिणींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पहिला आहे की बाबा कोणत्याही माझ्या माता भगिनींची कुठेही गैरसोय झाली नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमचा मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता, मी असेल, सुधीर कोकाटे असतील, कमलेश चव्हाण असतील, उत्तमशेठ सोलंकी असतील, सर्वच लोक झटत असतात अहोरात्र. आपल्या दुर्गेश्वरी देवीचं 3 शब्दामध्ये वर्णन करायचं झालं तर ते कसं कराल? देवीचं स्वरूपच एवढं जबरदस्त आहे की तुम्ही त्याला आपण डोळ्यामध्ये म्हणजे आपल्या मावणारच नाही. ते एवढं भयंकर भव्य दिव्य स्वरूप आहे. आणि दुसरं म्हणजे असं की शक्ती आहे, भक्ती आहे. कधीही आपल्याला अडीअडचण असते, देवीचं स्मरण केल्यानंतर आपली अडचणी दूर होतात, अशी देवीचं स्वरूप आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी गेले अनेक वर्षापासून देवीची सेवा करतोय. म्हणजे आज 35-40 वर्ष झाली असते मी देवीची मनोभावे सेवा करतो. मग मला सेवा करायला तिथे वाव मिळतो. ती नतमस्तक व्हायला 9 दिवसामध्ये, नवरात्रामध्ये आम्ही कुठेही जात नाही. देवीची सेवा करणं हाच आमचा एक देवीचा म्हणजे आमचं एक काम असतं. आणि ती सेवा आम्हाला देवी आमच्याकडून करून घेते, आम्ही काहीच करत नाही. देवीने आशीर्वाद द्यावे आणि या ठाणेकरांवरती, या महाराष्ट्रावरती देवीने कृपादृष्टी ठेवावी. आज मला एवढ्या माझ्या भावना तीव्र झाल्यात की खरंच सांगतो तुम्हाला मी की तुमच्या माध्यमातून मला आज बोलायला तुम्ही संधी दिली. म्हणजे देवीचं स्वरूप तुम्ही येऊन बघा. अनेक नेते मंडळी ह्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून येत असतात. स्वतः CM असतील, मुख्यमंत्री असतील, कलेक्टर असतील, पोलीस कमिशनर असतील, अनेक अधिकारी वर्ग असेल. जो एकदा आला तो देवीचा झाला. तो एकदा आला, देवीला पाया पडला तर तो आला. आता एक आमच्या इकडे पहिले प्रांत होते भरत शितोळे म्हणून, ते रिटायर झाले, पण आजसुद्धा ते देवीच्या दर्शनाला न चुकता ते पुण्याहून येतात. असे अनेक अधिकारी आहेत, अनेक कर्मचारी आहेत, अनेक भाविक आहेत
जे इथून जरी ठाणा सोडून जरी गेले तरी 9 दिवसामध्ये ते देवीच्या दर्शनाला नेतात. अनेक बाहेर लोक फॉरेनला गेलेले असतील, US कुठे गेलेले असतील, ते पण देवीला बाबा व्हॉट्सअप करून कोणीतरी त्यांना दर्शन देत असते. असे अनेक लोक आहेत की जे देवीच्या म्हणजे देवीच्या आशीर्वादाने आज चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत. आणि मी देवीजवळ हीच प्रार्थना करतो की आमच्या देवीचं आज खरं सांगायचं तर तिथे आमच्या इकडे दिघे जागा पण ठेवलेली आहे त्या देवीचं मंदिर होण्यासाठी. ती जागा पण तिथे आहे. आज नव्हते त्या देवीचं मंदिराचं काम पण आम्ही चालू करणार आहोत देवीच्या आशीर्वादाने, शिंदेसाहेबांच्या सहकार्याने, सर्वांच्या सहकार्याने. ते लवकरात लवकर देवीने पूर्ण करावं ही देवीजवळ मी प्रार्थना करतो. आणि आपण माझ्या भावना, की आपण माझं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचा मी खरंच शतशः आभारी आहे. धन्यवाद साहेब. खूपच छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. खरं तर तुम्ही मला इतका वेळ दिलात, माझ्या टीमला या ठिकाणी मान मिळाला आहे, जो जे पहिल्यांदा माझा आयुष्यातला हा मोठा क्षण आहे की स्वतः आनंद आश्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी येऊन तुमच्याशी ते छानपैकी संवाद साधता येतो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.